माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे। काल मी व्हिडिओ बनवला होता की पाण्याची लाईन शोधण्यासाठी 10 खूप चांगले प्रयोग, तर त्याच्यातून काही प्रयोग शिल्लक राहिले होते। त्या व्हिडिओ खूप मोठा झाला होता, त्याच्यामुळं आज मी दाखवायचा प्रयत्न करील। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये राहा आणि त्याच्यामध्ये काही पाण्याचे लाईनीचं पहिले दाखवतो आणि त्याच्यानंतर 2 प्रयोग खोलीचे पण आहेत त्याच्यात, तर व्हिडिओ चांगला बघा। तर सगळ्यात पहिला प्रयोग आहे, असं नारळ पाहिजे अर्ध सोललेलं आणि त्याला असं सुईचं नाही ठेवायचं आहे, असं उलटं ठेवायचं आहे इकडे बघा। आणि एक काडी घ्यायची, ही मी अल्युमिनियमची काडी घेतली, तुम्ही दुसरी जरी काडी घेतली कोणत्या धातूची किंवा एखाद्या झाडाची तरी चालते। आणि इकडे बघा, आता मित्रांनो इथं कोरड्या लाईनी इकडे बघा, तर हा नारळ असा उठला, ह्या कोरड्या लाईनी आहे आणि ही पाण्याची लाईन आहे, याच्यावर पण नारळ उठला। तर नेमकी काडी आणि अशा नारळावर पाण्याची लाईनीची कशी ओळख करायची, तर तो मी दाखवतो इकडे बघा। आता मी इथं धरलेलं आहे इकडे बघा, याच्यात काहीतरी म्हणायचं आहे। समजा आपण पाणी पाणी जर शब्द म्हटलं तर पाण्याच्या लाईनवरच नारळ उठतो बघा, पाणी 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 पाणी। इथं पाण्याच्या लाईनवर नारळ उठलंय, डबल मी दाखवतो इकडे बघा, पाणी 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 म्हटल्यानंतर हे नारळ इकडे पहा असं उठतंय। हा प्रयोग एखाद्यानं जर फोटो टाकला आपल्याला तर त्याच्यावर पण करता येतोय पाणी, आणि याच्यावर इंच पण आपल्याला समजतं। इकडे पहा 1.5 इंच पाणी नारळ उठतं, इकडे पहा 1.5 इंच पाणी, 1.25 इंच पाणी आणि 1 इंच पाणी। आणि याच्यावर खोलीसुद्धा काढतात, इकडे पहा 10 फूट 20 फूट 30 फूट 40 फूट 50 फूट 60 फूट 61 फूट 62 फूट 63 फूट आणि 64 फूट। याच्यावर खोली पण काढता येते। एक खोलीचा प्रयोग झाला आणि एक पाण्याच्या लाईनीचा प्रयोग झाला, आणि दुसरा आणखीन एक खोलीवरचा प्रयोग दाखवतो इकडे बघा मित्रांनो। असा रॉड धरायचा इकडे बघा, 10 फूट 20 फूट 30 फूट 40 फूट 50 फूट 60 फूट 61 62 63 64 इकडे पहा, इकडे गेला रॉड। हा पण एक खोलीचा प्रयोग आहे। आणि एक दुसरा प्रयोग आहे जो आज हेच नारळ इकडे पहा, ह्या नारळाला जर अशी तुम्ही बॉटल हातात जर धरली आणि एक बगलमध्ये धरली आणि जर काडी नेली तर पाण्याच्या लाईनवर उठतं आणि कोरड्या लाईनवर उठत नाही इकडे पहा। हाच प्रयोग मोटरसायकलच्या चावीवर पण होतो इकडे पहा। हाच प्रयोग रुमालाने पण होतो इकडे पहा। आणि आणखीन एक सांगायचं, हा जर नारळ तुम्ही एका जमिनीवर किंवा निबर जागेवर जर टेकला, याच्यावर जर तुम्ही बसलात आणि तुमच्या तुमचा रक्त जे गट असेल त्याच्याजवळ जर हा नारळ जर दिलं आणि त्या जे फिरणाऱ्या माणसाने मोटरसायकलची चावी जर तोंडात धरली किंवा रुमाल खांद्यावर ठेवला किंवा बॉटल एकदम कोरडी ठाक बॉटल बिलकुल वल्ली नसलेली ती जरी बगलात मारली तर याच्यावर बसलेला माणूस नुसत्या पाण्याच्या लाईनवरच फिरण। हा खूप दिवसांमधला जो प्रॉब्लेम होता तो निघलेला आहे। तो मोटरसायकलची चावी, रिकामी बॉटल आणि रुमाल, ह्या 3 प्रयोगावर हा प्रयोग लागू होतो। तर चेक करून बघा आणि
डिटेलमध्ये दमदमाने नंतर दाखवणार पण आहे, परंतु सध्या जे लोकांना करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी काहीतरी द्यायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ आहे. ज्या ज्या लोकांनी पाहिला त्यांचे धन्यवाद.